लाजवाब. खरं तर खेळपट्टी आता थोडीशी ओलसर आहे आणि ज्या पद्धतीने बॉल टप्पा पडल्यानंतर बॅट वरती येतोय ना, नितीन वांगडे हिरो यांच्यासाठी एक बेनिफिट आहे. गणेश माने यांच्यावरती हल्ला बॉल चढवलेला आहे. ओम साई इलेव्हन या संघाचे आयकॉन खेळाडू आहेत नितीन वांगडे. आपल्या नावाप्रमाणे खेळी करतायत. लागोपाठचा तिसरा येणार का? फुलटॉसचा बॉल, परंतु यावेळेला फुलटॉसला साजेशी उत्तर नाहीये. बॉल थोडासा ओला झाला असावा आणि त्यानंतर मात्र कुठेतरी धावा आता कमी येताना पाहायला मिळतात. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 मोठे ब्लास्ट आले. त्यानंतर दुहेरी धाव आलेली आहे. संघाची धावसंख्या ओम साई इलेव्हन या टीमची प्रथमतः बॅटिंग करत असताना पोहोचलेली आहेत 14 या अंकावरती. आणखीन एक फटका बसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी ग्राउंड पोहोचलेत आणि अप्रतिम दर्जाचा कलात्मक झेल टिपलेला आहे क्षेत्ररक्षकाने आणि आपलं कौशल्य गुणवत्ता जे स्वतःकडे आहे ती मात्र त्यांनी दाखवलेलं आहे. लाजवाब कॅच. नितीन वांगडे हिरो अगदी पहिल्याच बॉलपासून हमी झाले होते. त्यांना मात्र शांत करण्याचं काम गोलंदाज गणेश माने यांनी केलेलं आहे. ज्या वादळाचा झंझावत पाहायला मिळत होता त्या वादळाला मात्र शांत केलेलं आहे. अगदी नितीन वांगडे यांनी 3 बॉलच्या पाठीमागे 14 धावांचा बहारदार खेळ साकारलेला आहे आणि फलंदाज आता मात्र माघारी परतलेले आहेत. गणेशने कमाल केलेले आहे. जो फलंदाज इन्फॉर्म होता, ज्या फलंदाजाने पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले, त्याच खेळाडूला माघारी पाठवण्यामध्ये गणेश माने यांना यश प्राप्त झालेलं आहे. खरं तर संकट आली होती पहिल्या 2 बॉलवरती. संकटांतून मार्ग काढत असताना गणेश माने यांनी कमबॅक चांगलं केलेलं आहे. खरं तर संकट प्रत्येकाच्या जीवनाला आहे जीवनामध्ये आणि संकट पेलण्याची त्यांच्याकडे ताकद असते ना, त्यांच्याच वाट्याला संकट येत असतात. आज देखील पहा गणेश माने यांनी मात्र कमबॅक जरूर केलेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल सुतार. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. वेग चांगला होता. बॅट वरतून बॉल खालून निघून चाललाय. येतोय तो डॉट बॉल. सूरज मोहिते आणि अमोल सुतार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये ओम साई इलेव्हन या टीमच्या माध्यमातून. परंतु सरपंच कमांडो पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि त्यानंतर मात्र वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. सिंगल धावपलकावरती जोडूया. 15 धावपलकावरती शेवटचा बॉल असेल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामधील. आणि इथे मात्र पहा फटका मोठा खेळायचा होता. बॅटच्या रनरमध्ये चेंडूला घेऊ शकले नाहीत. बॉल नंतर आला. बॅट अगोदर फिरली गेली. शेवटचा बॉल आलेला आहे डॉट. 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 1 षटकाखेरीज धावपलकावरती धावा आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना ओम साई इलेव्हन या टीमची धावसंख्या 15 वरती 1 अशी स्थिती तुम्ही पाहताय. पहिल्या 2 बॉलवरती मोठे प्रहार जरूर आले नितीन वांगडे हिरो यांच्या बॅटमधून. तदनंतरचे 4 बॉल आहेत ना अप्रतिम टाकलेले आहेत गणेश माने यांनी. कमबॅक जरूर केलेला आहे. पहिल्या 2 बॉलवरती जरी संकट आले असली ना तरी संकटातून मार्ग काढत असताना गणेश माने यांनी एक चांगला मार्ग निवडलेला आहे. परंतु सिंधुताई सपकाळ यांनी एक चांगलं विधान म्हटलेलं आहे. संकटच आपल्याला वेलकम म्हणतात आणि संकटच आपल्याला नवीन रस्ता दाखवत असतात. फुलांच्या पायगड्यावरून चालत असताना काटे तुम्हाला टोचले तरी चालतील, कारण काट्यांना फक्त टोचणं माहीत असतं, त्यांना वेदना कळत नाहीत. म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुमच्यावरती कितीही मोठे कठीण प्रसंग येऊ द्या, तुम्ही तुमचे पाय इतके घट्ट करा की एक दिवस काटेच तुम्हाला म्हणतील आइये वेलकम हम झुकता है तुम चलना सीखो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आहेत, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी आहेत, परंतु त्या अडचणीतून आणि संकटातून मार्ग तुम्हाला काढावा लागतो, मार्ग शोधावा लागतो. आणि गणेश माने यांनी शेवटच्या 4 बॉलवरती चांगलं कमबॅक करून मार्ग काढलेला आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये रोहन आलेले आहेत. पहिलाच बॉल थोडासा बॅकफुटला गेल्यानंतर गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. बॅकअपला कोणी नाहीये, परंतु आउटफील्ड थोडीशी खराब आहे. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. रोहन सपकाळ गोलंदाजीच्या रनवेवरती आलेले आहेत. वेनेखोलचे आहेत. समोरच्या बाजूने सूरज मोहिते आणि अमोल सुतार अशी स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये. अमोल सुतार वाघवाडीचे आहेत आणि सूरज मोहिते जकातवाडीचे आहेत. पुन्हा एकदा रोहन सपकाळ ओव्हर द विकेटने हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न, परंतु गुडलेन स्पॉटवरती हा बॉल रिलीज केला.
उसळी चांगली प्राप्त केली, बॅटचा आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. परंतु ज्या पद्धतीने ज्या लाईनवरती टप्पा टाकायचा होता त्या टप्प्यावरती रोहन सपकाळ यांनी गोलंदाजीचा तिकट मारा ठेवलेला आहे. अक्षरशः फलंदाजाला मात्र बांधून ठेवलेला आहे. सूरज मोहिते स्ट्राईक एंडला. या वेळेला कलात्मक बॉल हाताळलाय, अगदी फेअर डिलिव्हरी. खरं तर ज्या पद्धतीने हा बॉल हाताळायचा होता ना, लागोपाठचे 2 बॉल त्याच लाईनवरती त्याच टप्प्यावरती ठेवलेले आहेत आणि लागोपाठचे 2 बॉल मात्र डॉट आलेले आहेत. रोहन सपकाळ यांचा तिकट मारा पाहायला मिळते, कमाल आणि धमाल पाहायला मिळते गोलंदाजीच्या रनवेवरती. परंतु यावेळेला थोडेसे शफल झाले, तर नंतर बॉल मात्र पाठवलाय 30 सर्कलच्या आतमध्ये. मिड ऑन मध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी मात्र बॉलला कव्हर केलं, फेकी लगोलग केलेली आहे आणि सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. खरं तर या अगोदर थोडंसं या मॅचच्या अगोदर ज्या पद्धतीने आपण पाहतोय, पावसाच्या थोड्या थोड्या सरी कोसळल्या, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये थोडासा ओलावा पाहायला मिळतोय, विकेटवरती देखील ओलावा पाहायला मिळतोय, बॉल प्रत्येक वेळी थोडासा ओलसर पाहायला मिळतोय, म्हणूनच की काय धावा येत नाहीयेत. ज्यावेळेला बॉल नवीन होता त्यावेळेला धावा आल्या. फुलटॉसचा बॉल फटका फसलाय, पंचांनी सरळ हात बाहेर काढलाय, नो बॉलचा इशारा आलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाने एक चांगला झेल टिपलेला आहे, परंतु नो बॉलवरती कॅच ग्राह्य धरला जाणार नाही. बिमरचा हा बॉल आहे, कमरेच्या वरती हा बॉल ठेवला होता. अगदी सूर्यकांत आडाव सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांनी लगोलग बाहेर हात काढला आणि मात्र तिथे नो बॉल दर्शवलेला आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. आता ब्रीडचा बॉल आहे, उरमोडी क्रीडा नगरीमध्ये अगदी पंचांचा हेलिकॉप्टर फिरलेला आहे. ब्रीडचा बॉल अगदी सोडून दिलाय, फलंदाजाने नजर रोखून ठेवली होती अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पंचांनी स्पष्टपणे नकारात्मक चेंडू घोषित केलेला आहे. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. अगदी पुन्हा एकदा अंपायरचा कॉल आहे की हा ब्रीडचा बॉल असेल. 21 धावा धावफलकावरती आहेत. धावा कशा काय ना, धावा येणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला, कारण 60चा धावा ओलांडायचा असेल तर नक्कीच धावा येणं गरजेचं आहे. फुलटॉसचा बॉल सरळ हाताने या बॉलला उडवलाय, क्षेत्ररक्षक पोहोचलेत परंतु कॅच कॅरी करू शकले नाहीत. जीवनदान मिळालेलं आहे. कॅच पकडणं खूप महत्त्वाचं होतं. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा कॅच जिंका क्रिकेटचा खेळ. खरं तर ही कॅच खूप महत्त्वाची होती. कॅच पकडली असती तर धावा देखील वाचल्या असत्या. नवीन फलंदाज येईल त्याच्यावरती मात्र अक्षरशः थोडंसं दडपण निर्माण झालं असतं. यावेळेला पहा बॅट मात्र मिडल ऑफ केले, परफेक्ट बॉल निघून चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी एक अप्रतिम झालाय. 27 धावा धावफलकावरती आहेत. रोहनने मात्र पहिल्या 5 बॉलच्या पाठीमागे धावा खर्च केल्या होत्या 8 धावा, परंतु शेवटच्या बॉलवरती सूरज मोहिते यांनी मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत आणि शेवटच्या बॉलवरती ठोकलाय एक आत्मविश्वास वाढवणारा हा चौकार. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 27 धावा. 13.50 ची सरासरी राखलेली आहे. ओम साई 11 या टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना ही सरासरी मी म्हणेन चांगली आहे. खरं तर ढगाळ वातावरण आहे आणि या ढगाळ वातावरणामध्ये 13.50 ची सरासरी प्रति ओव्हर पाठीमागे चांगली आहे. या सरासरीने खेळले तर 60 धावांचा टप्पा ते ओलांडू शकतात. आणि ज्या पद्धतीने टॉस जिंकल्यानंतर कॅप्टनने निर्णय घेतला होता की आम्ही एक बॅटिंग करू, हा धाडसी निर्णय आणि खरं तर आतापर्यंत त्यांचा सफल होताना पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये पहिलाच बॉल शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, हाफ ट्रॅकर बॉल होता, उसळी चांगली प्राप्त केली परंतु सिंगल धाव कंप्लीट केलेली आहेत. अमोल सुतार स्ट्राईक एंडला होते. दिनेश यांचा तिकट मारा पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल त्यांनी हाफ ट्रॅकर ठेवला होता, उसळी चांगली प्राप्त केले होते. लेफ्ट आर्म ओव्हरचा विकेटचा मारा ते सातत्यपूर्वक करतायत. डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत. खरं तर डावखुरे हाताचे गोलंदाज आणि फलंदाज प्रत्येक टीममध्ये आपल्याला कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतात, परंतु दिनेश पहा अप्रतिम पहिलाच बॉल त्यांनी हाताळलेला आहे. दिनेश मोहिते आहेत, जकातवाडीचे आहेत. समोरच्या बाजूने सूरज मोहिते हे देखील जकातवाडीचे आहेत.
खरं तर दोन्ही खेळाडू जकातवाडीचे आहेत. एकाच टीममधून बिलॉंग करत असतात, परंतु या वेळेला वर्चस्व दाखवतायत दिनेश मोहिते. डावखुरे हाताचे आहेत ते. वेग चांगला आहे, टप्पा देखील चांगला आहे, वेगावरती स्वार होत आहेत. खरं तर रनरअप आहे ना तो त्यांचा खूप कमी आहे, परंतु बॉलचा वेग आहे ना तो अचूक आहे. याही वेळेला पहा आता अक्कू टप्प्याचा बॉल पंचांनी स्पष्ट दोन्ही हात बाहेर काढलेले आहेत आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. सिंगल धावपलकावरती जोडूया. ओव्हर क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, दुसरा बॉल डॉट आला, तिसरा बॉल खराब पाहायला मिळाला आहे. डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत, फिरकीचे जादूगार. यावेळेला पुन्हा एकदा पंचांनी नो बॉल स्पष्टपणे घोषित केलेला आहे. खरं तर एका षटका पाठीमागे तुम्ही एकच बॉल बाउन्सर टाकू शकता. दुसरा बॉल जर तुम्ही बाउन्सर टाकला तर पंच त्यांना नो बॉल घोषित करत असतात. हा नियम कसा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला तर नक्कीच वेस्ट इंडिजचे खेळाडू आहेत ते मात्र बॉडीने आणि हाईटने चांगल्या प्रकारे मोठे आहेत आणि धडधाकट आहेत आणि वारंवार हा बॉल सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळायचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. त्यावेळेला क्रिकेटने एक नियम बनवला की तुम्ही एका षटका पाठीमागे फक्त एकच बॉल बाउन्सर टाकू शकता. दुसरा बॉल जर तुम्ही बाउन्सर टाकला तर तो नो बॉल घोषित केला जाईल. इथे देखील तोच नियम आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पंचांनी पुन्हा एकदा वाईड बॉल घोषित केलाय. आता कुठेतरी लाईन भरकटलेली आहे दिनेश मोहिते यांची. वारंवार खराब बॉल ते टाकत आहेत. फ्रीडचा बॉल आहे आणि फ्रीडच्या बॉलवरती या बॉलला उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत. डीप मिड विकेट रिझन मधून क्षेत्ररक्षक अगदी बॉलपर्यंत धावत येतील. सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल 32 धावा. एक चांगली पार्टनरशिप. अगदी नितीन वांगडे हिरो माघारी परतले तर नंतर असं वाटलं होतं की धावांचा वेग कमी होईल, परंतु धावांचा वेग चांगल्या प्रकारे आहे. सूरज मोहिते आणि अमोल सुतार. यावेळेला पहा अगदी चांगला बॉल होता, अचूक टप्पा होता. अगदी फलंदाजाला बीट केलं बॉलने, विकेट किपर यांना बॉलने बीट केला आणि त्यानंतर बॅकअपला होते विशाल. त्यांनी मात्र बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगला केलेला आहे. सिंगल धाव प्राप्त केलेली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 33 धावा. दिनेश मोहिते यांनी खरं तर 6 धावा खर्च केले 4 बॉलच्या पाठीमागे. त्याच्यामध्ये अतिरिक्त धावा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी खर्च केलेल्या आहेत. बॅटने धावा अगदी जर आपण पाहिलं तर फक्त 2 धावा आलेल्या आहेत. बाकी इतर धावा आहेत ना त्या खराब प्रदर्शनामुळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईट आणि नो बॉलच्या धावा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केलेत. याला लोअर पुलटॉसचा बॉल लॉंग ऑफ रिजन. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, हाताची ओंजळ करून ते उभे होते आणि त्यांनी मात्र टिपलाय झेल आणि संपलाय सूरज मोहिते यांचा खेळ. महेश दशरथने टिपलेला आहे झेल. चांगला कॅच. एक पर्व क्रमांक 5 साठी शुभेच्छा आलेल्या आहेत. 14 गाव क्रिकेट प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून आणि सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय श्री विनोद गोगावले पिसानी यांच्या माध्यमातून देखील उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 साठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खरं तर दिनेश मोहिते जकातवाडी यांनी मात्र धावपलकाला एक चांगला रोख लावलेला आहे. बॉलर अगदी बॉलच्या पाठीमागे धावत आहेत. सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि 3 षटका अखेरीस धावपलकावरती धावा आहेत 34 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 15 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. गणेश माने यांनी खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये रोहन सकपाळ यांनी 12 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये अक्षरशः मी म्हणेन कमबॅक केलं दिनेश मोहिते यांनी. खरं तर एक विकेट देखील त्यांनी प्राप्त केली आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 34 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत ओम साई 11 या टीमकडे. या 12 बॉलच्या पाठीमागे कमीत कमी 20 ते 25 धावा येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आदरणीय श्री रवींद्र भंडारे गुरुजी
यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं आणि या क्रिकेटचा मनमुराद आस्वाद घ्यावा अशी आम्ही आपणास विनंती करीत आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेने. ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ आहे. विकी बर्गे यांचा तिखट मारा. पहिल्याच बॉल वरती त्रिपळाची फलंदाज बॅक टू द पविलियन. विपुल पानसरे यांना मात्र त्रिपळाचित केलेला आहे. काय फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु परफेक्ट यॉर्कर बॉल. अक्षरशः पाठीमागची दोन्ही दारं झाकून ठेवली परंतु पुढच्या दाराने झाली चोरी आणि फलंदाजाला मात्र दिलेला आहे परतीचा इशारा. यानंतरची मॅच आहे एका बाजूला एमडी फायटर्स त्यांच्या विरुद्ध सह्याद्री वॉरियर्स. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की प्लीज आपण या रिपोर्टिंग करा आणि एक इनिंग झाल्यानंतर मधल्या वेळेमध्ये आपण हा टॉस करणार आहोत. एमडी फायटर्स विरुद्ध सह्याद्री वॉरियर्स अशी मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की प्लीज आपण या वेळ जास्तीचा घेऊ नका. जाऊया मैदानाच्या दिशेने. ओव्हर क्रमांक 4 ला झालेली आहे सुरुवात आणि पहिल्याच बॉलवरती विकी बर्गे यांचा तिखट मारा पाहायला मिळाला आहे. परफेक्ट यॉर्कर बॉल आणि त्यानंतर मात्र यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्यात विपुलच्या. यावेळेला कॅचची संधी होती. कॅच पकडणं खूप गरजेचं होतं. अगदी हाताच्या बाजूने हा बॉल मात्र मार्गस्थ झालाय पाठीमागे. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केलेली आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेतीची चपळाई, हरणाचा वेग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अथर्व जांभळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत इनॅट क्रमांक 5 वरती. परंतु याही वेळेला फटका चांगला आहे परंतु नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत आणखीन 2 धावा धावपलकावरती जोडूया आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत. आणखीन एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा घेतल्या जातील. अगदी बॅट मधून चौकार किंवा षटकार येत नसले तरी देखील सिंगल डबल घेतली जाते आणि 40 धावा धावपलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 3.4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. अमोल सुतार आणि अथर्व जांभळे हे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. अथर्व जांभळे यांनी जरी मोठे फटके येत नसले तरी मात्र सिंगल डबल घेऊन मात्र धावपलक अगदी हलतं झुलतं ठेवलेलं आहे आणि ते ठेवावं लागणार आहे. बॉल डॉट घेतला ना की प्रेशर निर्माण होणार आहे. परंतु ओम साई 11 हा संघ जर आपण पाहिलं ना तर अनेक प्रीमियर लीग मध्ये आपली टीम खेळवत असतो आणि शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ओम साई 11 हा संघ ठरलेला आहे. त्यामुळे आत्मविश्वास त्यांचा नक्की वाढलेला असेल. यावेळेला पालावंती कार्पेटच्या साहाय्याने चेंडू निघून चाललाय. तिथे मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये अमोल सुतार यांना माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन झालेलं आहे. विक्की बर्गे यांचं मी नक्कीच कौतुक करेन. अवघ्या 7 धावा त्यांनी देखील खर्च केलेले आहेत. पहिल्या बॉलवरती त्यांनी विकेट्स मिळवली. त्यानंतरच्या 3 बॉलवरती दुहेरी धाव खर्च केली. त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर सांघिक यश. 41 धावा धावपलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. खरं तर जोखीम घेतली होती. जोखीम घेत असताना कुठेतरी अमोल सुतार माघारे परतलेले आहेत. इनॅट क्रमांक 3 वरती ते दाखल झाले होते. त्याचबरोबर खरं तर यावेळेला पहा पहिल्याच बॉल वरती दमखम दाखवणारा जलवा गोलंदाजाचा फलंदाजाला मात्र माघारी पाठवलेला आहे. कोण आहे त्याचं
दिनेश मोहिते यांनी पहिल्याच बॉलवरती मात्र त्रिफळाचित केलेला आहे फलंदाजाला. विकेटचं पतन झालेलं आहे. विकेट गिरतावा, संगीत बजतावा. त्याचबरोबर कुडेघर गावचे सुपुत्र आणि एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळायचे. खरं तर ज्यांनी मात्र उरमोडीचं क्रिकेट गाजवलं, आमचं कास पठारचं क्रिकेट गाजवलं, मुंबई नवी मुंबई शहर गाजवलं, असे आपलातून स्टार खेळाडू सतीश जांभळे कुडेघर यांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. जाऊया मैदानाच्या दिशेने. ओव्हर क्रमांक 5 मध्ये अक्षरशः पहिला बॉल हाताळलेला आहे दिनेश मोहिते यांनी. पहिल्याच बॉलवरती कमाल आणि धमाल पाहायला मिळाले. पहिल्याच बॉलवरती अक्षरशः फलंदाजाला त्रिफळाचित केलं आणि फलंदाज माघारी परतलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार निकम रोडचे आहेत डावकुरे आता जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. खरं तर पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली सरासरी होती, परंतु या षटकामध्ये आणि पाठीमागच्या षटकांमध्ये अक्षरशः धावफलकाला रोख लावलेला आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलंय काऊ कॉर्नर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे फसले होते, बॉल थोडासा टर्न झाला होता, परंतु सिंगल धाव घेतलेली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 42 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत ओम साई 11 टीमच्या फलंदाजांकडे. या 4 चेंडूच्या पाठीमागे कमीत कमी 10 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. 10 ते 15 धावा आल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये चांगली मॅच पाहायला मिळेल, कारण फायटिंग करण्यासाठी ती धावफलक साजेच असेल. पहिल्या 2 षटकामध्ये 13.50 ची सरासरी होती, परंतु या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर धावा कमी आलेल्या आहेत. आता शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या 12 बॉलच्या पाठीमागे 27 धावा उभ्या केल्या होत्या. हो, टप्पा पडल्यानंतर बॉल खालीच राहिलाय, परंतु विकेट किपर यांच्या हातातून बॉल निसटलाय. बॉल पाठीमागे आलाय. बॅकअप चांगला आहे. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि बाल बचावलेले आहेत. नशीब बलवंत आहे अथर्व जांभळे यांचं. खरं तर बाईच्या धावा आहेत या दोन्ही आणि 2 धावा धावफलकावरती जोडूया. धावा कशा काही ना धावा येणं गरजेचं आहे ओम साई 11 या टीमला. वाईट बॉल नाही येऊ द्या, नो बॉल नाही येऊ द्या, बायज नाही येऊ द्या, कोणत्याही स्वरूपात धावा येऊ द्या, परंतु धावा येणं गरजेचं आहे. याला हाफ ट्रॅकर बॉल उसळी देणारा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर चांगल्या प्रकारे उसळी निर्माण झाली आणि हा बॉल आलेला आहे डॉट बॉल. खरं तर पंचांचं ऑफिशियल पंच जर आपण पाहिले ना पॅनल, अक्षरशः हेमंत कोळे आहेत, त्यानंतर सूर्यकांत आडाव सर आहेत आणि अजित महात्रे हे 3 ऑफिशियल पंच आहेत. आगरी, कोळी आणि मराठा हे 3 ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. आणि सातारच्या उरमोडी परिसरामध्ये अगदी उरमोडीचं खोर आहे आणि अगदी उरमोडीच्या नदी तिराशी हे वसलेलं एक क्रिकेटचं मैदान हे आपल्याला पाहायला मिळतंय. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे उरमोडी परिसर. अगदी आजूबाजूचा परिसर जर पाहिला ना तर डोंगर आहे, डोंगरांच्या मधोमध हे मैदान वसलेलं आहे. 44 धावा धावफलकावरती आहेत, माफ करा 45 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे असेल पहिल्या इनिंग मधील. यानंतरची मॅच आहे एका बाजूला एमडी फायटर्स त्यांच्या विरुद्ध सह्याद्री सुपरस्टार. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की प्लीज आपण या. वेळेला खूप चांगला बॉल, अगदी अक्को टप्प्याचा बॉल ठेवला होता. खरं तर व्हेरिएशन खूप चांगला आहे. दिनेश मोहिते गजवडी यांच्याकडे, माफ करा जकातवाडी यांच्याकडे. खरं तर अक्को टप्पा त्यांनी वारंवार हाताळला आणि त्यांना माहीत आहे अक्को टप्प्याचे बॉल फलंदाजांना खेळण्यासाठी थोडेसे अवघड जाऊ शकतात आणि त्याच स्पेलने त्याच रणरेतीने त्यांनी बॉल हाताळले. 2 षटक त्यांनी हाताळली आणि 2 षटकाच्या पाठीमागे दिनेश मोहिते जकातवाडी यांनी धावा खर्च केल्या, अवघ्या 9 धावा आणि 2 विकेट्स मिळवल्या. मित्रांनो, दिनेश मोहिते जकातवाडी यांची जर बॉलिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. आपल्या संपूर्ण स्पेलमध्ये त्यांनी 2 षटक हाताळले, अवघ्या 9 धावा खर्च केल्या आणि विकेट्स मिळवल्या 2. आता येणारे बॉल आहेत 30 आणि धावांचा पटलाग करायचा आहे 46 धावांचा सरपंच कमांडो या टीमला.
हॅलो. माजी केंद्र प्रमुख सन्माननीय आणि समन्वय उर्मोडी प्रीमियर लीगचे मार्गदर्शक सन्माननीय रवी भंडारे गुरुजी यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा अशी आपणास विनंती करण्यात येत आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. इथून पुढे आपण टॉस करूया. एका बाजूला एमडी फायटर्स त्यांच्या विरुद्ध सह्याद्री वॉरियर्स अशी मॅच आहे आणि त्या मॅच आपण करूया टॉस. आणि टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो हनुमंत रायते साहेब यांना. आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. लिजेंड खेळाडू, ज्या खेळाडूंनी मात्र अनेक खेळाडूंना टिप्स दिल्या आणि असे आपल्या सर्वांचे लाडके खेळाडू हनुमंत रायते यांच्या शुभ हस्ते आपण कॉल करूया, टॉस करूया. कॉल कोण करणार? एमडी फायटर्स या टीमचे कॅप्टन कॉल करतील. कॉइन स्पिन केला जाईल. हेड कॉल केलेला आहे. अर्थातच टॉस जिंकलेला आहे एमडी फायटर्स या टीमने. एक मॅच तुम्ही गमावलेली आहे. ही मॅच खूप महत्त्वाची आहे आणि निर्णायक मोमेंटला तुमच्या बाजूने टॉस तुम्ही जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करतोय. बॅटिंग करणार आहात. किती धावांपर्यंत मजल मारू शकता? ग्राउंडच्या हिशोबाने 50-60 रन तरी पाहिजे. पहिली मॅच तुम्ही गमावलेली आहे. आता मात्र या टीममध्ये काय बदल असेल काय? नाही, 2 प्लेयर चेंज करणार आहे कारण आपल्याकडे ऑलरेडी 15 प्लेयर आहेत. ऑलरेडी 3 जणांना बाहेर बसवलेलं होतं, त्यातले 2 प्लेयरला चान्स घेणार आणि सोबत बॉलिंग अटॅक थोडासा चेंज करू. खरं तर मुंबईमध्ये अनेक स्पर्धा एक गाव 11 टुर्नामेंटमधून खेळत आहे. आता मात्र आपल्याच परिसरामध्ये आपल्याच मातीमध्ये खेळत आहे. कशा पद्धतीच्या भावना आहेत? UPL तर ऑल टाईम फेवरेट टुर्नामेंट आहे. आम्ही खास सुट्टी काढून येतो आणि खूप चांगलं नियोजन असतं आणि परिसर आणि वातावरण खूप चांगलं आहे आणि खूप मोठा प्लॅटफॉर्म असतो याला आणि आम्ही खूप एन्जॉय करतो. थँक्यू सो मच. आपण जाऊया सह्याद्री वॉरियर्स या टीमकडे. टॉस तुम्ही गमावला आहे. टॉस जिंकला असतं तर काय निवडलं असतं? आम्ही पण गोलंदाजीच घेणार होतो. मनासारखं घडलेलं आहे. गोलंदाजी हवी होती, गोलंदाजी मिळालेली आहे. समोर एक धाडसी निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करणार आहात. याचा अर्थ असाच आहे की आम्हाला मोठी धावसंख्या उभी करायची आहे. तुम्ही कितपत धावपर्यंत थांबू शकता? आम्ही त्यांना कमीत कमी 40-45 धावावर रोखण्याचा प्रयत्न करू. ॲज अ कॅप्टन म्हणून कोणत्या गोलंदाजांवरती विश्वास असेल? ॲज अ कॅप्टन म्हणून सगळेच प्लेयर, टीममध्ये 11 प्लेयर इम्पॉर्टंट असतात. तसे 4ही गोलंदाज असतील त्यांच्या माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांच्यावर भरोसा आहे. पर्व क्रमांक 4 पर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन पाहिलं. पर्व क्रमांक 5 मध्ये आपण सर्वजण सहभागी झालेलो आहेत. UPL बद्दल काय सांगाल? सर, UPL ही टुर्नामेंट आम्ही दरवर्षी खेळण्यासाठी आतुरते होतो कारण की मोस्ट वेटेड टुर्नामेंट असते आमच्यासाठी. कारण की या UPL म्हणजे एक आमच्यासाठी परिभागातला मोठा सण आहे. अगदी बरोबर आहे. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. टॉस आपण पाहिला. टॉसमध्ये काय घडलं? टॉस जिंकलेला आहे एमडी फायटर्स या टीमने. श्री समींद्र निकम आणि किरण पवार यांच्या संघ मालकीच्या संघाने. आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः धाडसी निर्णय घेतलाय की आम्हाला बॅटिंग करायचे आहे. याचाच अर्थ की आम्ही मोठी धावसंख्या उभी करू शकेल. परंतु तितकाच ताकदवार संघ आहे सह्याद्री वॉरियर्स आणि त्या टीमने देखील सांगितलेलं आहे की आम्ही कमीत कमी धावांपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. मॅच पाहायला खूप मजा येणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. UPL पर्व क्रमांक 5चा थरार. पहिल्या डावामध्ये अक्षरशः काय घडलं काय बिघडलं हे आपण पाहिलं. परंतु 46 धावांचा लक्ष्य आहे आणि 46 धावांचा बचाव कशा पद्धतीने ओम साई 11 संघ हा करेल आणि 46 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने सरपंच कमांडो 11 हे करेल हे सांगणं मी थांबवतो आणि पुन्हा एकदा घेऊन जातो व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आमचे गुरुवर्य निलेश मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया दुसऱ्या डावाची कहाणी. तुर्तास मी थांबतोय. धन्यवाद. चला, दोन्ही संघांना विनंती आहे की आपण घाई करा. अजून भरपूर सामने पेंडिंग आहेत. मॅचला होती सुरुवात. 46 धावांचे लक्ष आहे. 30 बॉल. टप्पा पडल्यानंतर पहा इथे बॉल
बॅटची कडा घेतोय, विकेटचं पतन, पहिलाच बॉल विकेट मिळवून देणार आहे. डबेवाडी माघारी येत आहेत आऊट होऊन. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा लाभू शकला नाही आणि डबेवाडीचे नामवंत खेळाडू पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आपली विकेट देऊन बसत आहेत आणि ही विकेट मिळवली आहे. बॉलर आहेत अथर्व जांभळे, ऑलराऊंडर खेळाडू आहेत. अनेक वेळेस आपण जर पाहिलं ना तर अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी उल्लेखनीय खेळ केला आहे, परंतु या षटकाची सुरुवात अथर्व जांभळे यांनी जबरदस्त केली आहे. पहिली विकेट मिळवून दिली आहे आणि या अगोदर जो तुम्ही आवाज ऐकलात कास पठार टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज तुषार जांभळे सरांना तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समधून ऐकत होता. मराठी भाषेतला एक चांगला आवाज आहे आणि या मराठी भाषेतला गोडवा आपण ऐकतोय. आता धावसंख्या आहे 0-1, गडी गारद केलाय, सुरुवात चांगली केली आहे. या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं ना तर एका बाजूला संघ आहे सरपंच कमांडो, तर एका बाजूला ओमसाई 11. नाणेफेकीचा कौल जिंकला होता सरपंच कमांडो या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ओमसाई 11ला आमंत्रित केले होतं प्रथम बॅटिंगसाठी आणि ओमसाई 11ने प्रथम बॅटिंग करताना बनवल्या 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष आहे सरपंच कमांडो या टीम समोर आणि या टीमने या धावसंख्येचा पाठलाग करताना मोठा फलंदाज गमावलाय. महेश दशरथ माघारी आले, त्यांच्या जागेवरती आता संदेश भंडारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. चला घाई करा, आपण वेळ घेताय. दोन्ही संघ आपल्याला अधिकचा वेळ घेता येणार नाही आणि स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा बॅट्समन तयार. यावेळेला वेगाने आणि उसळणारा काय बॉल टाकलाय, 1 फ्रॉम दी ओव्हर. एका षटकामध्ये जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता ही सूचना पंचांनी आता गोलंदाजाला दिलेली आहे. पण ज्या प्रकारे हा बॉल टाकलाय ना अथर्व जांभळे कमाल केली आहे. अथर्व जांभळे यांचा खेळ बहरलाय, गोलंदाजी करताना कमाल करून दाखवली आहे. अथर्व जांभळे यांनी बॅटिंग देखील चांगली केली, परंतु मोठा खेळ त्यांना करता आला नव्हता. बॉलर तयार. यावेळेला पुन्हा आणि वेगाने उसळतोय बॉल. आता डोळ्यांच्या समोरून डोळ्याची पापणी लवते की लवते, बॉल यष्टरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. कोणतीही डाव्या बॉलच्या पाठीमागे येणार नाहीये आणि किंबहुना 3 बॉल झालेत, परंतु स्कोर बोर्डचा श्री गणेशा होऊ शकला नाहीये. अथर्व जांभळे यांचा एक वेगवान मारा, आज वेगावरती स्वार झालेत आणि समोरच्या बाजूने आगीचे गोळे टाकतायत, परंतु या आगीच्या गोळ्यांना प्रत्युत्तर द्यावं लागेल बॅटिंग करताना सरपंच कमांडो या टीमला. आता वळवलाय बॉल डाव्या बाजूला, आडव्या बॅटने खेळलेला स्ट्रोक क्षेत्ररक्षक बॉलवरती वेगाने येत आहेत. 2 धावा इथे पूर्ण होतील या बॉलच्या पाठीमागे. आपण नेहमी चर्चा करत आलो ना की उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5चा थरार आणि प्रत्येक वर्षी आम्हाला या प्रीमियर लीगचा घटक होता येतं. त्यासाठी आयोजन समितीचा आभार मानावं तेवढं कमी आहे. धावसंख्या आता 2-1, गडी बाद अशी स्थिती आहे. दोन्ही आकड्याबद्दल आपण नेहमी चर्चा करतो ना की हा जो आकडा आहे ना जो क्रिकेटमध्ये जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि मेहनत सांगतो. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे डीपला, कारण श्रीलंकेच्या एका खेळाडूला क्रिकेटमध्ये दुसरी धाव घेण्यासाठी तब्बल 6 वर्षे लागली होती, परंतु या खेळाडूने क्रिकेटवरची जिद्द, चिकाटी, मेहनत सोडली नव्हती. क्रिकेटमध्ये एकदा दुसरी धाव बनवली, पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. ज्या टीममध्ये जागा मिळत नव्हती, एक दिवस असा आला की त्या टीमचे ते मुखिया झाले, म्हणजे संघनायक झाले. खेळाडू होते मारवन अट्टापट्टू. धावसंख्या आहे आता 3-1, गडी बाद. त्यामुळे शेवटपर्यंत जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये कधी जिद्द आणि चिकाटी सोडू नका. बॉलर तयार. यावेळेला बॅटचा किनारा, फ्लाय स्लिपला खेळाडू, एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या थोडीशी पुढे सरसावेलन जाऊन पोहोचलेली आहे. आता धावसंख्या 46 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे धावफलकावरती 4 धावा एका षटका अखेरीस. आता बनवायच्या आहेत 42 धावा, येणारे बॉल आहेत 24. चला करा घाई, दोन्ही संघांना आपण देऊया ही सूचना. तुम्ही पाहताय, अनुभवताय उरमोडी प्रीमियर लीग. 24 बॉल 42 ची गरज आहे. एका चांगल्या आयोजनाखाली संपन्न होणारी ही प्रीमियर लीग. आपण नेहमीच उल्लेख करत आलो या प्रीमियर लीगचा. प्रत्येकाला हवीशी वाटणारी प्रीमियर लीग. प्रत्येक जण प्रत्येक वर्षी या प्रीमियर लीगची वाट बघत असतो, किंवा ग्रामीण क्रिकेटमध्ये या क्रिकेटच्या माध्यमातून आपली पाऊलं वळली जातात. कारण मे महिना म्हटलं की गावचं क्रिकेट आणि गावचं क्रिकेट म्हटलं की मे महिना,
हे जे सूत्र आहे ना फार वर्षापूर्वीपासून हे जुळलेलं आहे आणि तेच सूत्र आपण पाहत आहोत पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या क्रिकेटच्या धाग्यामध्ये बांधलं गेलेलं आहे आणि त्या धाग्याचं नाव आहे उरमोडी प्रीमियर लीग. उरमोडीची नदी अगदीच या क्रीडांगणाच्या बाजूला आहे. कळकळणारी वाहणारी ही उरमोडी नदी आणि याच उरमोडी नदीच्या बॅक वॉटरमध्ये नदी पात्राच्या मैदानावरती रंगलाय हा उरमोडी प्रीमियर लीगचा थरार. बॉलर तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये अमोल सुतार जे वाघवाडीचे आहेत. यावेळेला फटका जोरकस. क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर बॉल सीमारेषा पार जाईल का नाही, परंतु आउटफील्ड स्लो आहे त्यामुळे याचा फायदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला नेहमीच होतोय. मग तुम्ही पहिल्या डावामध्ये करा किंवा क्षेत्ररक्षण दुसऱ्या डावामध्ये करा याचा फायदा तुम्हाला होणारच आहे कारण आउटफील्ड स्लो आहे. आउटफील्ड स्लो काय आहे गतवर्षी आणि या वर्षीच्या मैदानामध्ये फरक आहे कारण यावर्षी जर आपण पाहिलं ना तर कमी पाऊस पडला होता आणि त्यामुळे नदी पात्राचं हे जे मैदान आहे ना हे पाण्याखाली येतं परंतु यावर्षी हे मैदान पाण्याखाली आलं नव्हतं त्यामुळे आउटफील्ड स्लो आहे. गतवर्षी जर आपण पाहिलं त्याच्या पाठीमागची काही पर्व जर आपण पाहिली ना तर मैदानावरती हिरवळ होती. हिरवळ का होती तर ओलावा होता आणि आता जर तुम्ही पाणी पाहिलं तर फार खाली गेले पाणी. यावेळेला बॉल हवे ते क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का, जाऊन पोहोचले खरे परंतु 2 धाबा घेण्यापासून रोखू शकणार नाहीत. आपण चर्चा केली की यावर्षी जो पाऊस पडला तो फार कमी पडला त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी खाली गेलेली आहे. गतवर्षी जर आपण पाहिलं ना तर पाणी अगदी वरती होतं आणि मंदिराचा फक्त कळसच दिसायचा. आता ते मंदिर पूर्णपणे तुम्हाला बघायला मिळत आहे. तुम्ही दर्शन देखील जाऊन तिकडे घेऊ शकता. म्हणजे यावर्षी पाण्याची पातळी खाली गेलेली आहे आणि त्याचमुळे की काय याचा तोटा आपल्याला या क्रीडांगणासाठी झाला. जी हिरवळ आपल्याला मिळायची ती हिरवळ यावर्षी मिळाली नाहीये परंतु अशाही परिस्थितीमध्ये खेळाडू खेळतात मैदानाच्या आतमध्ये त्यासाठी कौतुक. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल उसळणारा बॉल आहे आणि इथे आलाय तो डॉट. परंतु हे ग्रामीण क्रिकेट आहे आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये ही रंगत आहे ही मजा आहे त्याच्यामुळे या सर्व गोष्टी खेळाडूंना माहिती आहे त्यामुळे खेळाडू अगदी सहजरित्या खेळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे तब्बल 8 धावा 1 गडी बाद. 3 बॉलचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा अमोल सुतार तर एका बाजूला गणेश माने बॅटिंग करतायत. यावेळेला गणेश माने यांचा हा टोला हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतील का, आलेत. पुन्हा आउटफील्ड स्लो बघायला मिळाली. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील आणि धावसंख्या पुढे जाईल. 10 वरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 4 बॉलचा खेळ संपला. एका बाजूला संदेश 4 बॉल 3, गणेश माने 5 बॉल 7, अमोल सुतार 4 बॉल टाकलेले आहेत. 6 धावा खर्च केलेले आहेत. एकही गडी बाद अजूनपर्यंत करू शकले नाहीयेत. शेवटचे 2 बॉल या षटकातील शेष. बॉल क्रमांक 5 बॅट्समन आहे समोर गणेश माने. यावेळेला डावीशी सोडून चाललाय का बॉल. अंपायर कॉल डावीशी सोडून चाललाय म्हणजे दिशा खराब आहे हे पंचांनी कळवलं. म्हणजे कुठेतरी दिशेवरती योग्य नियंत्रण आणावं लागेल आणि योग्य दिशेनेच बॉल टाकावे लागतील. आज अक्षय तृतीया आहे. 3.5 मुहूर्तांपैकीचा एक मुहूर्त आहे आणि आपण या अक्षय तृतीयाच्या सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना आणि विभागातील नागरिकांना आपण शुभेच्छा देऊया. आणि यावेळेला भिरकावून दिलाय बॉल चाललाय भीर 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 सिक्सर षटकार. थँक्यू. गणेश माने यांच्या बॅट मधून आलेला हा टोला त्यांच्या बॅटचा बोलबाला काय धमाकेदार फटका होता. बॉलने सरळ डीप मिड विकेट सीमारेषा ओलांडली. 6 धावेंसाठी शेवटचा बॉल शिल्लक 17 वरती 1 आपटलाय. बॅकलिपचा वापर टायमिंग आहे प्रॉपर आणि यावेळेला पा कव्हर्सला बॉल दिलाय फेकून तडक फडक कडक बेधडक. बॅट्समन आहेत त्यावेळेस षटकार चौकार लागतायत ना त्यावेळेस मात्र टाळ्या शिट्या. धावसंख्या आहे आता धावफलकावरती 23 1 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपला. आता येणारे बॉल इथून पुढे शिल्लक आहेत ते 18 आणि बनवायचे आहेत धावा 23. 18 बॉल 23 समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. प्रत्येक जण जल्लोष करतोय
आता इथून पुढे 3 दिवस या सातारा जिल्ह्यामध्ये आणि या परिसरामध्ये या प्रीमियर लीगचे वारे वाहणार आहेत. या चर्चेला उधाण प्राप्त होणार आहे. जसं मात्र आजचा दिवस संपेल ना, प्रत्येक गावोगावी ही चर्चा असेल. उरमोडी प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूने असा खेळ केलाय, त्याने अशी झेल सोडली, त्याने असं षटक टाकलं, त्याने असे षटकार मारले. या सर्व चर्चेंना उधाण प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर एक चांगलं आयोजन, म्हणजे या काही चर्चा आहेत ना. आपण ज्यावेळेस एखादा दिवस संपतो, ज्यावेळेस आपण गावामध्ये जातो, आपल्या घरी जातो, हातपाय धुतो, आपण फ्रेश होतो आणि पुन्हा एकदा गावच्या कट्ट्यावरती येतो ना, त्यावेळेस मात्र याच चर्चेंना रंगत प्राप्त होते. सर्व काही 3 दिवस या चर्चेला रंगत येणार आहे. बाकीच्या चर्चा बंद आणि उरमोडी प्रीमियर लीगची चर्चा सुरू. 2 फ्रेम, साइड अँगल, फ्रंट अँगल, बॉलर तयार. यावेळेला वेळेची अचूकता नाहीये. एक सिंगल धाव मिळेल का पाठीमागच्या बाजूला? आणि हो, इथे प्रयत्न केला, वेगाने केलाय आणि एक धाव या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होईल. आणि स्ट्राईकवरती कुणाला आणलंय तर गणेश माने या वादळाला पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आणलेला आहे. ज्या वादळाने 7 बॉल 19 धावांचा खेळ उभा केला आहे, तर एका बाजूला अथर्वला पुन्हा चांगलं षटक टाकताना आणखीन काही विकेट मिळवता येतील का? अथर्व जांभळे जे कातवडीचे आहेत, चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल, कारण संघ अडचणीमध्ये आहे. परंतु आपण अनेक वेळा चर्चा करतो ना की संकट आणि अडचणी येत राहतात. यावर टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, या बॉलची भेदकता आहे. ज्या अपेक्षेने या बॉलकडे पाहिलं होतं ना फलंदाज गणेश माने यांनी, त्या अपेक्षेपेक्षा बॉल खाली राहिला, आला तो डॉट बॉल. एखादं संकट जर जीवनामध्ये आलं ना, तर त्या संकटावर संधी चालून येते, कारण संकट हे संधीचं राखणदार असतं आणि संकट कधीच जीवनामध्ये एकटं प्रवास करत नाही. त्यामुळे संकटावरती अशा पद्धतीने तुटून पडायचं ना की यश हे तुमचंच असलं पाहिजे. यावेळेला बॉल सी कॉर्नर, सीमारेषेच्या पलीकडे, लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, क्लासिकल धाम. के 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत गणेश माने, डबेवाडी आहे त्यांचं गाव. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग गणेश माने. 9 बॉल 25 धावा. अथर्वचा पुढचा बॉल, याही वेळेला वळवण्याचा प्रयत्न, ताकदीचा वापर होता, परंतु वेळेची अचूकतेला फार महत्व आहे. एकच सिंगल धाव मिळेल, परंतु अथर्वला हाच प्रयत्न करावा लागेल की कमबॅक मला करायचा आहे. जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये नेहमीच सुरुवात ही शून्यातून नसते, तर कधी कधी मित्रांनो अनुभवातूनही असते. आणि आज ती सुरुवात अथर्व माने यांना अनुभवातून करावी लागेल, अथर्व जांभळे यांना करावी लागेल. आणि अथर्व जांभळे यांच्याकडे ती क्षमता आहे. एका बाजूला गणेश माने, एका बाजूला संदेश. यावेळेला आडव्या बॅटने वळवण्याचा प्रयत्न, अथर्ववरती हल्ला चढवलाय, परंतु अथर्व यांच्याकडे क्षमता आहे. तुमच्याकडे असलेल्या क्षमतेचा शोध योग्य वेळी लागणं हे तितकंच महत्वाचं आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरसावतीये. तेहतीस धावा एक गडी बाद. एका बाजूला संदेश बॅटिंग करतायत. 6 बॉल 6 वरती. पुढचा बॉल अथर्व जांभळे यांचा. हा शेवटचा बॉल आहे अथर्व जांभळे यांचा, जे कातवडीचे आहेत. आपटला अथर्व जांभळे यांनी हा बॉल. या बॉलला हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 लागलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. आता इथून पुढचे शिल्लक आहेत 12 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत 13. आता इथून पुढचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत 13 धावा. आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत विशाल भोसले. मैदान जर तुम्ही पाहिलं, अवतीभोवतीचा परिसर जर तुम्ही पाहिला ना, तर ऊन आणि सावलीचा शिवना पावनीचा खेळ सुरू आहे. का सुरू आहे? कारण ढगाळ वातावरण झालेलं आहे. काही पावसाचे थेंब या मैदानावरती पडून गेले. बाकीच्या ठिकाणचा परिसर जर तुम्ही पाहिला ना, तर बऱ्याचशा ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे, परंतु आज आपल्या प्रीमियर लीगमध्ये पाऊस पडला नाही. यासाठी निश्चित वरुण राजाचे आपले आभार मानावे लागतील, कारण ही प्रीमियर लीग सातत्याने सुरू आहे.
फक्त ज्यावेळेस उद्घाटन समारंभ सुरू होता त्यावेळेस काही थेंब जोरदार पडले खरे, परंतु वरुण राजे देखील या प्रीमियर लीगच्या उद्घाटन समारंभामध्ये सहभागी झाला होता. आणि या प्रीमियर लीगची ही महती आहे. बॉलर तयार. यावेळेला फुल टॉस समोर खेळ आहे. क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत. अडवण्याचा प्रयत्न चांगला केलाय, परंतु काही धावा रोखू शकणार नाहीये. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील आणि धावसंख्या पुढे सरसावेलन जाऊन पोहोचली आहे. 35 धावा धावफलकावरती आहे. टार्गेट आहे 46 धावांचं आणि हा नो बॉल आहे आणि 5 क्षेत्ररक्षणाचं उल्लंघन केलेलं आहे आणि त्यामुळे इथे पंचांनी खेळवलेलं आहे की हा नो बॉल आहे. त्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल आणि पुढच्या बॉलवरती आहे ती फ्री हिट. आता गोलंदाजाला जावं लागेल त्या अग्नि दिव्यातून. फलंदाजाला आहे मुभा मोठे फटके खेळण्याचे. अंपायर कॉल नो. फ्री हिटचा इशारा पंचांनी दिलेला आहे. आता फ्री हिटचा बॉल. गोलंदाज तयार. नितीन वांगडे हिरो नित्रळ. परंतु आज काहीतरी चमत्कार करून दाखवावा लागेल, कारण कमी धावा आहेत आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धावा आलेल्या आहेत. नितीन वांगडे यांचा हा मारा. एका बाजूला गणेश माने 12 बॉल 30, तर एका बाजूला विकी 0 बॉल 0. यावेळेला ही संधी समोरच्या बाजूला झेपावले. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा लाभू शकला नाहीये आणि आता निश्चित पाऊल निघालेली आहेत परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला. गणेश माने मित्रांनो यांचा लक्ष आहे, म्हणजे इथून पुढे फक्त बनवायचे 8 आणि बॉल शिल्लक आहेत 10. चला घाई करा. तुम्ही पाहताय, अनुभवताय उर्मोडी प्रीमियर लीग. खऱ्या अर्थाने ही प्रीमियर लीग जशी मात्र पुढे पुढे येत गेली ना, तसं मात्र एक नाविन्यपूर्ण आयोजन बघायला मिळालं. पूर्वी ही प्रीमियर लीग सुरू झाली, त्यानंतर जर तुम्ही पाहिलं ना तर लाईव्हचं प्रसारण आलं, किंबहुना ही प्रीमियर लीग लाईव्ह दाखवण्यात आली. म्हणजे या प्रीमियर लीगची महती वाढवली गेली आणि जिथे प्रेक्षक आहेत ना तिथपर्यंत ही प्रीमियर लीग जाऊन पोहोचली. त्याचमुळे की काय या प्रीमियर लीगला एक वेगळी महती आहे. यावेळेला क्षेत्ररक्षक येतील. जो आयोजकांनी जो हट्टास केला होता ना की ही प्रीमियर लीग आम्हाला चांगलीच करायची आहे, म्हणजे जे काय आम्हाला करता येईल ना ते आम्हाला चांगलंच करायचं आहे. या वर्षी जर तुम्ही पाहिलं ना तर काही गोष्टी नाविन्यपूर्ण आहेत. तुम्ही सन्मान चिन्ह पहा. सन्मान चिन्ह आखीव रेखीव आहे. सुबकाशी ट्रॉफी आहे. सामनावीराला एक वेगळं पारितोषिक वेगळ्या रीतीने बनवलेलं आहे. म्हणजे या काही गोष्टी ज्या मित्रांना असतात ना, या प्री प्लॅनिंग असतात. यावेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जाऊन पोहोचतील का? जाऊन पोहोचले, परंतु झेल होऊ शकणार नाहीये. दुसरीचा प्रयत्न केला आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचलेली आहे. 41 धावा आता बनवायच्या आहेत. अवघ्या 5 धावा आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 8 बॉल 5 धावांची गरज. हर दर की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है, वही बदलते रुख हवाओं का दोस्तों जिनके इरादों में जान होती है. इरादे मजबूत ठेवावे लागतील. परिस्थितीला उत्तर द्यावं लागेल. एखादी परिस्थिती, एखादी समस्या कधी बनते? ज्यावेळेस ती परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर जाते त्यावेळेस मात्र एखादी परिस्थिती समस्या बनते. एखादा माणूस पाण्यात पडल्यानंतर तो बुडतो का? नाही. जोपर्यंत तो हातपाय हलवतोय तोपर्यंत तो बुडत नाही. जेव्हा मात्र तो हातपाय हलवण्याचं बंद करतो ना त्याच वेळेस तो माणूस पाण्यामध्ये बुडतो. क्रिकेटमध्ये तसंच आहे. थांबला तो संपला, क्योंकि रुका हुआ पाणी भी खराब आहे. त्यामुळे चालत राहावं लागेल. आता इथून पुढे 6 बॉल 5 धावांची गरज. आता काही कल्पक बुद्धिमत्ता वापरून हा सामना जिंकवता येईल का याचाच प्रयत्न करावा लागेल एका बाजूला टीम ओमसाई 11ला, कारण 6 बॉल 5ची गरज आहे. सामना झाला होता साऊथ आफ्रिका विरुद्ध इंडिया. या सामन्यामध्ये 195 धावांचं लक्ष होतं ना साऊथ आफ्रिकेला. अनिल कुंबळे यांची अशी काय गोलंदाजी चालली ना की भारतीय टीमने तो सामना कंट्रोल केला आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये 6 धावांची गरज होती. त्यावेळेस मात्र मोहम्मद अझरुद्दीन यांनी टीम मीटिंग बोलवली आणि आता अपयशाची घंटा आपल्या गळ्यामध्ये कोण बांधणार? समोर आले होते भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि त्यांनी हे षटक हाताळलं आणि भारतीय टीमला सामना जिंकून दिला होता. आणि हा सामना भारतीय टीमने कशामुळे जिंकला होता तर सचिन सरांच्या कल्पक बुद्धिमत्तेमुळे भारतीय टीमने हा सामना जिंकला होता. कारण असं काय घडलं होतं, पहिल्या 5 बॉलवर धावा आल्या होत्या फक्त 2. एका बॉलमध्ये 4 धावांची गरज होती. विकेट किपरला सांगितलं की तुला जेवढ्या दूर थांबता येईल तेवढ्या दूर तू थांब, असं नको व्हायला की बॅटची कडा लागून बॉल सीमा पार जाईल. आणि तेच घडलं. विकेट किपरने बॉल थांबवला आणि भारतीय टीमने सामना जिंकला. यावेळेला हा फटका समोरच्या बाजूला खेळाडू आहेत कव्वर्सला
एक सिंगल धाव. आता येणारे 5 बॉल बनवायचे आहेत 4 धावा. ओव्हर नंबर 5 साठी आहेत सचिन चिकणे करंजे. तर बॅटिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर ज्या 2 फलंदाजांवरती जबाबदारी आहे, एका बाजूला विशाल भोसले तर एका बाजूला आहेत लखन पवार. 5 बॉल 4 ची गरज. आणि यावेळेला मॅच उद्ध्वस्त केली आहे. विजयाचा कळस रवणारा फटका बॅट्समन आहेत विशाल भोसले यांनी संपवला.